या खड्ड्यांमुळे आमच्या घरात दुःखाचा खड्डा पडलाय। खड्डे भरून निघतील हो, पण आमचा पोरगा तर आम्हाला सोडून गेला। एवढीशी पोर आहे हो त्याची। रस्ते नीट असते तर कशाला आमचा सत्यानाश झाला असता। सगळं गेलं आमचं। आपला पोटचा गोळा गमावलेल्या बापानं फोडलेला हा टाहो। तितक्यात 3 वर्षांची चिमुरडी पदरात टाकून सोडून गेलेल्या पत्नीनं केलेला आक्रोश अंगावर आला। आता माझी 3 वर्षांची मुलगी कुणाला बाबा म्हणणार? नाशिक। अवघ्या 6 महिन्यांमध्ये 5 बळी। कारण फक्त एकच, खड्डा। पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। रस्त्यावरील खड्डे भराल, पण त्या घरांमध्ये पडलेले दुःखाचे खड्डे कसे भराल? नाशकात खड्ड्यांमुळे 5 बळी। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। 1, 2, 3, 4 आणि आता 5वा बळी। नाशिकमध्ये अवघ्या 6 महिन्यांमध्ये 5 बळी आणि त्यामागचं कारण एकच, फक्त खड्डा। या 5 बळींची कहाणी आणि त्या आकड्यामागची माणसं। ही आकडेवारी नाही, ही उद्ध्वस्त झालेली 5 घरं आहेत। नाशिक, 5 रस्ते, 5 खड्डे, 5 बळी। 24 मार्च 2026, प्रभाकर निकम, अंबड लिंक रोड। 5 एप्रिल 2026, उज्ज्वला गायकवाड, मेरी म्हसरूळ। 6 जून 2026, प्रवीण गायकवाड, श्रमिक नगर। 25 जुलै 2026, दीपाली बेळे, मेरी, पंचवटी। आणि 28 जुलै 2026, निलेश कोतकर, एक्सलो पॉइंट, अंबड, MIDC। नाशकात खड्ड्यांमुळे जीव गमावण्याची 5वी घटना अंबड MIDC परिसरात घडली। आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागं होणार? प्रत्येक घटनेनंतर संताप व्यक्त झाला, आश्वासनं मिळाली, पण खड्डे मात्र जैसे थे। नाशकात रस्त्यांवर पडलेत खड्ड्यांचे अड्डे। उद्योजक निलेश कोतकर 28 जुलै रोजी कामावरून घरी परतत होते। खड्डा चुकवताना ट्रकचा कट लागला आणि कोतकर कुटुंबाचा आधार या खड्ड्यानं हिरावून घेतला। आता मागं उरले ते आई वडील, पत्नी आणि 3 वर्षांची चिमुकली। वडील म्हणतायत, रस्ते नीट असते तर कशाला आमचा सत्यानाश झाला असता। सगळं गेलं आमचं। आई म्हणतीये, आमच्या घरावर जी परिस्थिती ओढवली आहे त्यावर मार्ग काढा। विकास कामं होत असली तरी नागरिकांचा जीव वाचवणं हे प्रशासनाचं कर्तव्य नाही का? आणि पत्नी म्हणतीये, आता माझी 3 वर्षांची मुलगी कुणाला बाबा म्हणणार? आहे का प्रशासन आणि सरकारकडे या प्रश्नांचं उत्तर? एक खड्डा आणि एका कुटुंबाचं सर्वस्व संपलं। ही फक्त मृत्यूची गोष्ट नाही, यापूर्वी बळी गेलेल्या त्या 4 जणांच्या घरातही दुःखाचा खड्डा पडलाय। हे झाले खड्ड्यांमुळे बळी गेलेल्यांचे आकडे। आता जखमी झालेल्यांचे आकडेवारी ऐका। नाशिक शहरातील खड्डे, चिखल आणि अर्धवट खोदकामांमुळे रस्ते अक्षरशः ऑर्थोपेडिक ट्रॅप बनलेत। हजारो जण रोज जखमी होत आहेत। खासगी अस्थिरोग तज्ञांकडे दररोज 250हून अधिक पेशंट जात आहेत। हातापायांचे फ्रॅक्चर, मणका, कंबर, मानदुखी 50% वाढली आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज 140 ते 150 पेशंट, तर बिटको हॉस्पिटलमध्ये दररोज 100 ते 125 पेशंट उपचारासाठी जात आहेत। खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे मणक्याच्या दुखापती आणि फ्रॅक्चरचं प्रमाण सातत्यानं वाढत चाललंय। गतवर्षीच्या तुलनेत हाडांच्या रुग्णांमध्ये 55% वाढ झाल्याचं डॉक्टर सांगतायत। पाण्याखाली लपलेले खड्डे जीव घेणे खड्डे ठरतायत। आता 5 बळी गेल्यावर आणि हजारो जण जखमी झाल्यावर कुठं प्रशासन जागं झालंय? महापालिका प्रशासन म्हणतंय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चांगल्या दर्जाचं साहित्य आणून दुरुस्ती करू। ठेकेदारांना 1.5 कोटी दंड ठोठावून 2 कोटींची कामं त्यांच्याचकडून करून घेऊ। मे महिन्यात काम झालं होतं, पण पावसामुळे नवीन खड्डे पडले। झालं, केले हातवर। चौकशी करून जबाबदार लोकांवर कडक कारवाई करू, मग ते ठेकेदार असो की अधिकारी, कुणाचीही गय केली जाणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। पण पुन्हा तोच प्रश्न, हे आताच का, आधी का नाही? कुंभमेळ्यासाठी रस्ता बनवताना नागरिकांचा जीव धोक्यात का घातला जातोय? एकूणच काय, तर ही फक्त नाशिकची गोष्ट नाही। पुण्यात 50 मीटरमध्ये 25 खड्डे, कोल्हापुरात रस्त्यांची चाळण, नागपुरात पहिल्याच पावसात डांबर गायब आणि मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त योजनेला सुरुंग। दरवर्षी कोट्यवधींचा खर्च, तरीही महाराष्ट्र खड्डेमुक्त नाहीच। रस्त्यावरचा खड्डा भरायला 2 दिवस लागतील हो,
पण खड्ड्यांमुळे जीव गमावलेल्या माणसांच्या घरात पडलेल्या दुःखाच्या खड्ड्यांचं काय? निलेशच्या 3 वर्षांची मुलगी मोठी होईपर्यंत निलेशची 3 वर्षांची मुलगी मोठी होईपर्यंत तो दुःखाचा खड्डा भरून निघेल? प्रश्न ठेकेदाराचा आहे, अधिकाऱ्याचा आहे, सिस्टीमचा आहे. या खड्ड्यांना जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा. आता जाता जाता तुम्हाला प्रश्न, महाराष्ट्र खड्ड्यात कुणी घातला? द्या उत्तर, वाट पाहतोय.